नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर वर्कबुक मधला अजून एक प्रश्न मी तुम्हाला दाखवतो. तर इकडे या. हा जर प्रश्न तुम्ही बघितला STMS 2011 ला आलेला होता. बऱ्याच पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. त्यातली सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो. त्यांनी असं काहीतरी आपल्याला इक्वेशन दिलंय आणि त्याच्यावरून व्हॅल्यू विचारले. जर मी पर्याय बघितले तर आपल्याला कळते की सगळे पर्याय असे संख्याच्या रूपात आहेत, कुठलाही व्हेरिएबलच्या रूपात नाही. जरी इथं n असलं तरी सगळीकडे. तर याचा अर्थ काय, त्यांना असं म्हणायचं n ची काही जरी किंमत टाकली तरी त्याचं उत्तर यायला पाहिजे. मग मी काय करतोय, आपला आवडीचा अंक म्हणजे n ची 0 ही किंमत टाकतो. मग हे कसं तयार होईल, 2 चा 0वा + 1 अधिक 2 चा 0वा छेदामध्ये 2 चा 0वा + 4 वजा 2 चा 0 + 1. मग बघा 2 चा 0 + 1 कितवा येतो, 2 चा पहिला अधिक 2 चा 0वा घात किती असतो, 1 छेदामध्ये 2 चा चौथा वजा 2 चा पहिला. मग बघा 2 चा पहिला 2 अधिक 1 छेदात 2 चा चौथा 16 वजा 2 चा पहिला 2. मग 2 आणि 1 किती झालं, 3 आणि 16 वजा 2 किती झालं, 14. तर कसा वाटला तुम्हाला हा प्रश्न? एकदम सोपा होता का नाही? आणि अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतो. ह्याच्यात मी काय वापरलं, त्यांनी आपल्याला एक प्रश्न दिलाय तर त्याचं सोल्युशन कसं निघतंय ह्याची मी तुम्हाला सोपी मेथड सांगितली. तर अशाच पद्धतीनं गणिताच्या प्रश्नांचं प्रॅक्टिस करण्यासाठी हे जे आपले गणिताचे प्रश्नांचं वर्कबुक आहे ते तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. इथं आपण कन्सेप्ट लिहायला जागा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या प्रश्नांच्या खाली तुम्हाला व्यवस्थित सोडवण्यासाठी जागा मिळते. आणि अशाच पद्धतीचं प्रॅक्टिस जर गणिताचं तुम्हाला करायचं असेल आणि गणिताचा स्कोर वाढवायचा असेल तर डेफिनेटली हे वर्कबुक तुम्ही घेतलं पाहिजे. मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतोय. हे वर्कबुक घेऊन तुम्ही गणिताचे सराव नक्कीच करू शकता. थँक्यू.